बुलढाणा संजय गायकवाडांविरोधात कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा प्रकाशक प्रशांत आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी सीपीआय कार्यकर्त्यांकडून आंदोलन तर पोलिसांशी झटापट झाल्यानंतर पुस्तक वाचनावेळीच आंदोलक ताब्यात। बुलढाण्यातील खामगाव चौकात प्रशांत आंबींचं आंदोलन पुस्तक वाचनानंतर प्रकाशक आंबींचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गायकवाडांची मगरुरी अजूनही गेलेली नाही, आम्ही कायदेशीर लढाई लढणार, आंबींकडून भूमिका स्पष्ट। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं प्रकाशक प्रशांत आंबींवर भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, संजय गायकवाड यांची मागणी। तर सरकारनं पुस्तकावर बंदी घालावी, पुस्तकासंदर्भात नोंदणी आणि प्रतींच्या खपावरून अनेक प्रश्न उपस्थित। बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांचे कार्यकर्ते आणि सीपीआय यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वाचनावेळी पोलिसांनी सीपीआयच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं, तर गायकवाड यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। प्रशांत आंबींची दिलगिरी व्यक्त केली आहे, बुलढाण्यात येऊन नाटकं करण्याची गरज काय, प्रशांत आंबींच्या मोर्चावरून संजय गायकवाडांची टीका। 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघात जाणार, मग काय बोलायचं ते समोरासमोर बोलू, रोहित पवारांचं संजय गायकवाडांना आव्हान। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, 1 मे पासून नियमभंग केल्यास 15 ऑगस्ट पर्यंत कारवाई करणार, अमराठी ऑटो रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून प्रताप सरनाईक यांची माहिती। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आरटीओ अधिकारी मराठी शिकवणार, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम, मंत्री सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। तर 16 ऑगस्ट नंतर मराठी आलं नाही तर निकषाचं पालन करावं लागेल, सरनाईकांचं वक्तव्य। मराठीच्या मुद्द्यावर सरकार माघार घेतंय, ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, संजय राऊतांचं नाव न घेता मंत्री सरनाईकांना आवाहन। मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा, पदाधिकाऱ्यांची भूमिका, बच्चू कडूंना शिवसेनेने विधान परिषदेसोबत मंत्रिपदाची ही ऑफर दिली आहे, सूत्रांची माहिती। परिषदेवर आल्यानंतर 6 महिन्यांनंतर मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती। बच्चू कडू रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, राजकारणातील कट्टर वैरी असलेले कडू आणि राणा यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम, मवियाकडून ठाकरेंची मनधरणी, ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध, अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी। उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत, शरद पवारांएवढे उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत, शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचं वक्तव्य। तर विधान परिषदेत शिवसेना 3रा उमेदवार देऊ शकतो, निरुपम यांची माहिती। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार, वडेट्टीवार आणि सतेज पाटलांपाठोपाठ नाना पटोलेंचंही वक्तव्य। विधान परिषदेच्या मवियातील एका जागेसाठी काँग्रेसची मोर्ची बांधणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज पुन्हा देवगिरीवर बैठकीत विधान परिषदेच्या जागेबाबत निर्णय होणार, विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन यांच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी 70 ते 75 उमेदवारांची पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, विवेक कोल्हेंचं नाव विधान परिषदेसाठी चर्चेत असल्याची माहिती। विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार, मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार, भाजपच्या गोटात विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी, ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर, काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची सपकाळ भेट घेणार, काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात बैठक होणार, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा होणार। पर्यावरण विभागाच्या तलाव संवर्धन निर्णय रद्द केल्याचं प्रकरण, तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्यानं शिंदे सरकारच्या निर्णयाला स्थगिती, उच्चपदस्थ सूत्रांची माहिती।
अजितदादांच्या अपघाता दिवशी व्हीके सिंगच्या खात्यात 9,81,00,000 रुपये जमा, तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले। रोहित पवारांचा आरोप, अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआर कंपनीला 145 कोटी मिळाल्याचा रोहित पवारांचा आरोप, त्यामुळे खळबळ। रोहित पवार हिरोगिरी करतायत, अजितदादांची जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। दादा जिवंत होते तेव्हा रोहित पवारांचं प्रेम कुठे गेलं होतं, संजय गायकवाड यांची टीका। तर दादांचे कार्यकर्ते आपल्या मागे घेण्यासाठी रोहित पवारांची नाटकं सुरू आहेत, गायकवाडांचा हल्लाबोल। रोहित पवारांकडून पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांची भेट, दादांच्या अपघाताप्रकरणी तपासात गांभीर्यता दिसत नाही, रोहित पवारांचा आरोप। तर कर्नाटकातील एफआयआर सीआयडीकडे पाठवल्याचीही माहिती, मात्र सीआयडी तपास नाही तर चौकशी करणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली, रोहित पवारांचं वक्तव्य। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी विमानातील एफडीआर आणि सीडीआर मधील माहिती डाउनलोड, तपासात मदत घेण्यासाठी एनटीपीएस कंपनीची नेमणूक, एआयबी आणि डीजीसीएनं माहिती दिल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट। सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांची रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावर भेट, रेवती सुळे आणि पार्थ पवारही भेटीदरम्यान देवगिरीवर उपस्थित होते। आज संपूर्ण पवार कुटुंब गोविंद बागेत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र येणार, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे सुनेत्रा पवार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी। अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी दादांच्या तिन्ही घरांबाहेर पूजा कोणी केली, फोटो दाखवत रोहित पवारांचा सवाल। दादांच्या राष्ट्रवादीतील काही जण खराच्या संपर्कात, दादांच्या अपघातावेळी खराच्या खात्यात उलाढाल का वाढली, रोहित पवारांकडून संशय व्यक्त। आज संपूर्ण पवार कुटुंबासाठी गोविंद बागेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम, सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांची रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावर भेट, रेवती सुळे आणि पार्थ पवारही भेटी दरम्यान देवगिरीवर उपस्थित होते। अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण, तर युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत स्मृतीस्थळी स्वच्छता अभियान। रुपाली चाकणकर 1 महिन्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह, रुपाली चाकणकरांची नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक, अशोक खरात प्रकरणानंतर महिन्याभरानंतर रुपाली चाकणकर ऍक्टिव्ह। खराच्या कार्यालयातून अंगठीची 35 मापं, एक धनादेश जप्त, 7व्या गुन्ह्याचा तपास करताना अंगठी बनवण्याचे माप आणि धनादेश आढळून आलाय। खरात भक्तांमध्ये बोटाचं माप घेऊन 5,000ची अंगठी लाखोत विकायचा, एका महिलेच्या नावे असलेल्या मोठ्या रकमेचा धनादेश जप्त। भोंदू खरातचे वकील खरातची एसआयटी कोठडी दरम्यान भेट घेणार, भोंदू खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। 7व्या गुन्ह्यात भोंदू खरात दिवसांची पोलीस कोठडी, वकील एसआयटी चौकशी संदर्भात खरात समोर चर्चा करणार। कोल्हापुरात तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण, आरोपी शाहिद सनदेचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल। सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेकडून भक्तांची फसवणूक केल्याचं प्रकरण, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णांकडून भोंदू मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारांची 5 तासांहून अधिक वेळ चौकशी, माढा न्यायालयात भोंदू मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराला हजर करणार। मीरा रोडमधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणात नवी माहिती समोर, आरोपींना हल्ल्याआधी मशिदीचा पत्ता विचारला, मशीद माहिती नाही हिंदू आहेस का असं म्हणत आरोपीनं सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझरवर हल्ला केलाय। मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्यानं तपास एटीएस कडे, तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतो का असं विचारत हल्ला केला होता। आरोपीनं इसिस आणि जिहाद असे शब्द लिहिल्याची नोट आढळली आहे। आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत असल्याचंही तपासातून समोर आलंय। मीरा रोडवर सुरक्षा रक्षकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक, आरोपीवर कठोरात कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या पोलीस ठाण्यात दाखल। अमरावतीच्या परतवाडामध्ये उद्या नितेश राणे यांची सभा, मात्र नितेश राणेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती, परवानगी नाकारली असली तरी मात्र सभा होणारच, आयोजकांची भूमिका। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भोंदू गणेश शिंदे गजाळ, पोटदुखी बरी करण्याच्या बहाण्यानं महिलेची फसवणूक,
3 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप। मुंबईच्या पायधुनीमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू। कुटुंबानं बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्याची माहिती। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं कारण कळणार। दरम्यान आतापर्यंतच्या चौकशीत संशयास्पद काही सापडलं नसल्याचा पोलिसांचा दावा। नागपूरमध्ये श्याम मानव यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी। संत गुलाबबाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये संत गुलाबबाबा सेवाश्रम पदाधिकाऱ्यांचं पोलीस उपायुक्तांना निवेदन।